नमस्कार मंडळी, नमस्कार. काय करतोय तू? काय करतोय? नमस्कार. तर आज आपण करणार आहोत नाईट आउट इन मुंबई. आणि नाईट आउटमध्ये मुंबईत आपण कुठे कुठे खाऊ शकतो त्याचे काही प्लेसेस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आता वाजले रात्रीचे 11:15 आणि आमचा पहिला स्टॉप आहे सागर चायनीज जुहूमधलं, जे की आहे कार्तिक आर्यन फेवरेट. कार्तिक आर्यन फेवरेट आहे ते. तर आता वेटिंग आहे, 11:15 वाजता पण वेटिंग आहे आणि सकाळी 4 वाजेपर्यंत ओपन असतं, राईट? येस. तर लेट्स सी आता कसं काय जेवण आहे. अजून आमचा नंबर आलेला नाही आहे. हा पहिला स्पॉट आहे आमचा. अजून रात्रभर फिरायचं आहे, अजून खूप साऱ्याने आम्ही टेस्टचा रिव्ह्यू पण तुम्हाला देणार आहोत. कार्तिक आर्यन फेवरेट डिश दिसते का मित्रांनो तुम्हाला? व्हेज बर्न गार्लिक व्हेज मंचुरियन आणि चॉप्सी. म्हणजे कार्तिक आर्यन आलं की काही आम्ही रात्रीचं जेवण खूप कमी केलं आता. म्हणजे आम्ही लेट नाईट जेवतच नाही आहोत. ये जरा जवळ. लेट नाईट आम्ही जेवतच नाही आहोत, पण तरी आज आम्ही आता नाईट आउटचा व्हिडिओ तर करायचा आपल्याला, तर लेट नाईट जेवलं तर पाहिजे. तर म्हणून आज आम्ही 12 वाजता एवढ्या दिवसांनी एवढ्या लेट आम्ही आज जेवणार आहोत. लेट्स सी कसं काय होतं. आता थांबलो आम्ही, आता आलोय आतमध्ये, बघूया आज. आणि जास्त काय ऑर्डर नाही केलं कारण की आज होते मला भरपूर ठिकाणी मेन म्हणजे जेवायचं आहे, तर त्यामुळे आम्ही जास्त काही खूप ठिकाणी ट्राय करायचं, म्हणून इकडचं आम्ही जास्त काही ऑर्डर केलं नाही. फक्त एक फ्राईड राईस ऑर्डर केला. आय गेस मला माईक जवळ पकडायला पाहिजे. फक्त आम्ही एक फ्राईड राईस ऑर्डर केलाय, चिकन फ्राईड राईस. तर लेट्स सी आता कसा येतोय, आल्यावरती समजेल. क्वांटिटी प्राइस त्याची आहे 340 रुपये, 240 रुपये सॉरी. येस सर, चायनीज 240 चायनीज आलेला आहे. हा लवकर एकदा. चिकन पण बऱ्यापैकी आहे. राईस पण क्वांटिटी पण एकदम भारी आहे. चुकीचा चमचा घेतला. एवढं भारी आहे. त्यांनी घेऊया आपण. कडक ना, वेगळंच आहे, खरंच मस्त आहे. तो नॉर्मल आपल्या चायनीज वाल्याकडे गाडीवरचा, म्हणजे हे इंडियन चायनीजच आहे, बट फ्लेवर एकदम भारी आहे. येऊ शकतो परत 100%. रात्रीच यायला पाहिजे. आणि जर तुम्ही हे मस्त रेकमेंडेड आहे. ह्याला मी 10 on 10 देते राईसला तरी. आज आम्हाला पूर्ण दिवस फिरायचं आहे म्हणून, नाही इकडचं अजून पण बाकीच्या गोष्टी पण ट्राय करायला काय हरकत नाही. तो मस्त ट्राय आहे. कार्तिक आर्यन येतो इथे, खरंच चव म्हणून येतो इथे. चला तर मग खाऊन तुम्हाला भेटतो आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपण सागर चायनीज खाऊन आता आलेलो आहोत काटजला राऊंड मारायला, शतपावली करायला. येस, कारण की राईस जरा जिरवायचा, कारण आपल्याला भरपूर खायचं आहे अजून पुढून. आणि नेक्स्ट स्टॉप काटजला का आलाय, कारण आपला जो नेक्स्ट स्टॉप असणार आहे तो काटज पासून हलव तू तेवढा गधा काटज पासून हा 4 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आपण काटजला आलोय, पण काटजला आलोय त्याच्यासाठी पण एक रिझन आहे. नेक्स्ट जो आपला फूड स्टॉप आहे तो आहे काटज पासून 4 मिनिटाच्या अंतरावरती, आणि तो सुद्धा सकाळी 4 वाजेपर्यंत ओपन असतो. तसं तुम्ही काटजला जर बाय चान्स येणार असाल आणि तुम्ही नाईट आउट प्लॅन करत असाल तर तुम्ही ह्या फूड स्टॉपला नक्की जाऊ शकता. आणि तुला आतापासून जांभळ यायला लागलं ते मला कळलेलं आहे, करून जे तोंड आवरलंय. किती झाला आता वाजलेत तुझी आहे का घडी बरोबर 1 वाजायला आले. 1ला 5 मिनिटं. अजून खूप वेळ आपल्याकडे, खूप वेळ आहे. तर जरा शतपावली करूया, चायनीज जिरवूया आणि मग आपण जाऊया आपल्या नेक्स्ट फूड स्टॉपकडे, जो पण आहे 4 मिनिटाच्या अंतरावरती काटज वरून. सो अगेन आम्ही तुम्हाला असं वेगवेगळ्या ठिकाणचे दाखवणार आहोत आज. मस्त आज फ्रायडे नाईट आहे, काटजला छान
लोक राऊंड मारायला आले, तर आपण पण राऊंड मारूया आणि लगेच आपल्या नेक्स्ट स्टॉपकडे वळूया. वळूया. ओंकार गेला ऑर्डर करायला. येईल तेव्हा पे कर ना. का ऑर्डर केलंस? चिकन टिक्का रोल. एवढा. अरे खोल ओंकार, लवकर खा. असं काय करतोय? हा बघ केवढा आहे. माझा हा कमी पडणार आहे. तूच खा. हम्म. कितीला आहे हा? 270. 270 शिगडी. हाऊ इज द टेस्ट? टेबल. गुड. नाईस. आणि एवढा मोठा पण आहे बे. ओंकारचा आज नाही पुरत आहे. मी काय खाणार आहे जर तुझा चा नाही पुरत आहे तर. शिगडीच्या बाजूलाच एक तवा मिस्ट्री आहे, तिथे पण चिकन रोल्स ग्रिल्स खूप छान मिळतात. तुम्ही नक्की ट्राय करा. अजून तुम्हाला व्हेज असाल तुम्ही आणि व्हेज ऑप्शन हवा असेल तर माटुंग्याच्या राजपूतची पावभाजी नक्की ट्राय. बँड्रा माटुंग्याचे काही फूड प्लेसेस ट्राय करून आता आम्ही चाललो आहोत साऊथ बॉम्बेकडे, म्हणजेच की आपल्या मरीन लाईन्स आणि चर्चगेटला. तिकडे जाऊन आपण स्पेशली तिकडची अंडा भुर्जीच्या गाड्या ज्या आहेत त्या एक्सप्लोअर करणार आहोत. तर लेट्स गो, बघूया काय मिळते आपल्याला तिथे जाऊन. आलेलो आहो आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आणि इकडे पाण्यापाठी तुम्ही बघू शकता की इथे भुर्जी पावच्या गाडी लागलेल्या आहेत. आम्ही ज्या अगोदर चर्चगेट स्टेशनला पण गेलेलो, पण चर्चगेट स्टेशनला सगळ्या गोष्टी बंद करून टाकलेल्या आहेत. बाहेरच्या गोष्टी सगळ्या बंद केल्या. तिथे पण भुर्जी पाव आणि अजून काय ना काहीतरी भरपूर गोष्टी लागायच्या, पण आता सगळ्या बंद केलेल्या आहेत. म्हणजे माझ्यामध्ये बघता तुम्ही पण 2 ते 3च स्टॉल आहेत, पण यांची पण टेस्ट एकदम भारी आहे. आम्ही ट्राय तर नाही केलंय, पण हे आलंय पण चांगलीच असते. तर येतच आहे. स्ट्रीट फूड आहे, फ्रेश आहे आणि चांगलंच असतं. आम्ही चर्चगेटला खाल्लेलं तर आहेच, पण इकडे टेस्ट नाही करत. आणखी पोटात आता जागा नाही आहे. ऑलरेडी एवढा आपण काय खाल्लं, फ्राईड राईस खाल्ला आणि काय खाल्लं, रोल खाल्लं. तर रोलच एवढा मोठा होता की आमच्या पोटात जागा नाही. मध्येच तुम्हाला ज्या शिगडीच्या बाजूची पण एक जागा मी दाखवते. आणि दुसरं व्हेजसाठीचा एक ऑप्शन जो अजून एक काय नाव होतं त्याचं, उडुपी हॉटेल. म्हणजे आता माटुंगा ते व्हेज जर तुम्हाला काय तर ते पण सकाळी 5:30 पर्यंत चालू असतं, जे माटुंग्याला होतं. आता नाव आम्हाला आठवत नाही ॲक्च्युली, ते पण आम्हाला जातानाच दिसलं ऑन द वे. पाण्याची बॉटल हवी होती, पण तिथे पण आम्ही थोडंसं टेस्ट केलं तर छान होतं. पावभाजी वगैरे होती, व्हेज होतं. आणि इकडचे अंडा पावच्या गाड्या तर ऑल टाईम फेमस. आम्ही चर्चगेटच्या बाहेर एकदा 2-3 वर्ष आधी जेव्हा आम्ही आहे तेव्हा चर्चगेट स्टेशनच्या बाहेर आम्ही तवा पुलाव आणि हेच अंडा भुर्जी ट्राय केलेली. आता जर तुम्ही फोर्ट साईडला येत असाल तर बडे मिया आणि दुसऱ्या ह्या अशाच काय बोलतात त्याला, बडे मिया आणि दुसऱ्या अशाच अंडा भुर्जीच्या गाड्या आहे. 2च ऑप्शन्स तुम्हाला आहेत, कारण की काहीच चालू नाही. चर्चगेट साईडला तर काहीच चालू नाही आहे. मरीन्सला पण आता जास्त वेळ थांबू देत नाही. तो जर पाणी वगैरे काय हवं असेल तर बेस्ट वेळ हाच आहे की तुम्ही CST स्टेशनला या. डोळ्यात काहीतरी गेलं आहे महाराष्ट्रापासून. CST स्टेशनला या, तुम्हाला तिथेच पाण्याची बॉटल आणि सगळ्या गोष्टी भेटून जातील. तिथे अंडेवाले जे त्यांच्याकडे पण पाण्याची बॉटल. आम्ही इथूनच गेलो, बघितलं आणि आज जाऊन हे रेल्वेचं पाणी साधं थोडं घेऊन आलं, पण ॲक्च्युली थंड पाणी पण मिळतं एकदम मस्त. तर या आणि नक्की ट्राय करा, खूप मस्त लागतात. तुम्ही थोडं काय बोलतात ते त्याला हायजीन बिजीन चालू आहे. हायजीन बेजीन जे तुम्ही विचार करता ते सगळं काही नसतं. कधी कधी असं वेळेला असं नाईट आउटला वेळेला केलं नाही, पण नाईट आउटला वगैरे येते तेव्हा हे असंच अंडा भुर्जी आणि तवा पुलाव खाण्यामध्ये मज्जा आहे. पण जेवढं हे म्हणजे मला असं वाटतं की जेवढं तुम्ही हॉटेलमध्ये ते अंडा भुर्जी खाता ती मला वाटतं की भरपूर वेळची बनवलेली पण असेल, पण हे फ्रेश खाण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच मजा आहे. चला तर आता एवढंच आम्हाला बोलायचं होतं. दुसरं इथे बडे मी आहे, ते तर फेमसच आहे, खूपच फेमस आहे. ते पण आम्ही ट्राय केलं आहे. सो तुम्ही बोलत असाल की तुम्ही गेलात, तुम्ही ट्राय नाही केला, पण आम्ही आत्ता नाही पण ह्याच्या आधी ट्राय केलेला आहे बडे मिया पण. तर इथे फोर्ट साईडला बडे मिया हा एकच आम्हाला तरी ऑप्शन माहिती आहे, आणि दुसरं आहे अंडा भुर्जीच्या गाड्या.
हे 2 ऑप्शन्सच फक्त आहेत. आणि येस मंडळी, तर पाठी तुम्ही बघत आहात आम्ही आलेलो आहोत एका ठिकाणी आता बसायला, कारण की 3 वाजलेत. पाऊण तासात सकाळ होईल. नाईट आउट आपली चालू केली होती आपण 11 वाजल्यापासून. आणि काय याचं नाव, तर एशियाटिक सोसायटी मुंबई स्टेट सेंट्रल लायब्ररी. स्टेट सेंट्रल लायब्ररी ही जी फेमस आहे तिथे आम्ही आता बसलोय. आणि व्हिडिओ संपवायला म्हणून आम्ही तिथे आलो. तर तुम्हाला सॉरी पण बोलायचं की आम्ही जास्त टेस्ट करू शकलो नाही, कारण की अजून पोटावरती अत्याचार आमच्या, आम्ही नाही करू शकत. काय तुला बोलायचं आमच्या काय ना, म्हणजे आता तो आता हे खाण्याच्या अगोदरच आदल्या दिवशी माझं पोट बरोबर झालेलं आहे. आणि त्यानंतर लगेच मी चिकन खाल्लंय. तर बघू, असं नको बोलू. तर मेन रिझन हे होतं की आमचं पोट फुल झालंय. पोटात आता जागा नाही आमच्या. पण हे जे आम्ही तुम्हाला सांगितलंय बँड्राला तर खूपच आहे. एक अयाज कबाब करून पण एक आहे जिथे तुम्ही खाऊ शकता. पण मी तुम्हाला बोलीन जो चायनीज, काय नाव होतं त्याचं, सागर चायनीज, तुम्ही खरंच एकदा तरी नक्की ट्राय करा. मला खूप आवडलं आणि क्वांटिटी पण खूप चांगली आहे. विषयाचा की एकच मागवा काहीतरी 1/2 मध्ये होऊन जातं. म्हणजे एकच येते असं काय 1/2 ऑप्शन नाहीये. एकच हे भांडं येतं, त्याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये 2 जण पोट भरून खाऊ शकतात. म्हणजे इन शॉर्ट आता जे काय आम्ही ट्राय केलं त्याच्यामध्ये आम्हाला ते आवडलं. आणि एक मियाज कबाब करून पण एक होतं, मियाज कबाब, तो पण एक छान होता. तर असं पाठचे लोक दिसतात. हा मियाज कबाब करून एक होता, तो पण एक ऑप्शन आहे. तो पण सकाळी 4 वाजेपर्यंत ओपन असतो. आम्ही गेलो तिथे खूप गर्दी होती म्हणून आम्ही तिथे काही खाल्लं नाही. एक अयाज कबाब आहे, शिगडी आहे, शिगडीच्या बाजूलाच एक तवा करून आहे, त्याचं पण मी तुम्हाला दाखवलं. सो तिथे पण आम्ही एकदा काठी रोल ट्राय केला, तर जो फ्राय करून येतो, सो तो पण छान आहे. फक्त प्रॉब्लेम इथे फोर्ट साईडला एक आहे की बडे मिया सोडल्यास दुसरं काहीही तुम्हाला रात्रीचं ऑप्शन नाही आहे. बट तुम्ही बँड्रा आणि जुहू तिथेच जाता तर जुहूला ऑप्शन आहे आणि बँड्रामध्ये तर खूप ऑप्शन आहेत. अजून दुसरं जर तुम्हाला रात्रीचं नाईट आउटला जर 3 वाजेपर्यंत जेवायचं तर आमच्या इथे कुर्ल्याला पण खूप सारे ऑप्शन आहे. तिथे जे सगळे हॉटेल्स ओपन असतात ती सगळी 3-3:30 पर्यंत चालू असतात हॉटेल्स. तर तो पण एक तुम्ही कुर्ल्याला, आणि सगळी हॉटेल्स चालू असतात तिथे. तर तो आमचाच एरिया आहे. काहीतरी झाला सीन. येस, तो आमचाच एरिया म्हणून आम्ही तो कव्हर केला नाही. पण तरी पण जर तुम्हाला हवं असेल की कुर्ल्याचे हॉटेल्स जे आहेत जे 3-3 वाजेपर्यंत ओपन असतात त्याचं जर आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देऊ तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा, ते आम्ही नक्की करू. पण ते सुद्धा आहेत. पण फोर्टला बडे मिया आणि दुसरे हे जे भुर्जी पावच्या गाडीवाल्यांव्यतिरिक्त काहीही तुमच्याकडे ऑप्शन नाही जर तुम्हाला भूक लागली आहे तर. सॉरी, जांभया देताय तर बघताय तुम्ही कसा हा देतोय. तर येस, असाच होता हा व्हिडिओ. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात. आमचे जे रेकमेंडेशन होते, आणि मच्छर चावतात, मच्छर हातालाच चावले माझा. आम्ही जे रेकमेंडेशन तुम्हाला दिले ते तुम्ही ट्राय जर केला असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद. असेच हसत राहा, मजेत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय. कॅमेरावर मार.